नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी इनसाइडर यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये पहा सर्व सरळ सेवा स्पर्धांसाठी महत्त्वाचे असणारे 20 जनरल नॉलेजचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहत आहोत। मित्रांनो, हे जे प्रश्न असणार आहेत आपल्याला पोलीस भरती, तलाठी भरती, आरोग्य विभागासाठी महत्त्वाचे असणारे प्रश्न आहेत आणि हे जे प्रश्न आहेत हे आपल्याला परीक्षेमध्ये वारंवार विचारले जाणारे प्रश्न आहेत। आपल्याला त्यामुळे जर या व्हिडिओची पीडीएफ डाउनलोड करायची असेल तर पहा, नोकरी इनसाइडर या नावाने आपलं एक टेलिग्राम चॅनल आहे, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे। त्या ठिकाणी जाऊन आपण चॅनलला जॉइन करायचं आहे, म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला डेली करंट अफेअर्स आणि प्रत्येक व्हिडिओची पीडीएफ नोट्स फ्रीमध्ये मिळणार आहे। तसेच मित्रांनो, नोकरी इनसाइडर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, म्हणजे तुम्हाला दररोज याच पद्धतीचे व्हिडिओ पाहायला मिळतील। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, आपला प्रश्न पहिला आहे, भारतात मुख्यतः जून ते सप्टेंबर या काळामध्ये पाऊस पडतो, तर हा जो पाऊस आहे खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या वाऱ्यापासून पडतो? मित्रांनो, प्रश्नाचं उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये आपण प्रश्नाचं उत्तर कमेंट करून द्यायचं आहे, म्हणजे एक प्रकारे आपलं रिव्हिजन याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल। तर पहा, प्रश्न परत एकदा सांगतो, भारतामध्ये मुख्यतः कधी जून ते सप्टेंबर या काळामध्ये पाऊस पडतो, तर हा जो पाऊस आहे पडणारा तो कोणत्या प्रकारच्या वाऱ्यापासून पडतो? आणि याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1, तर मोसमी वाऱ्यापासून पडतो। पहा, जून ते सप्टेंबर, पहा जून ते सप्टेंबर या काळामध्ये पडणारा जो पाऊस आहे भारतामध्ये तो मोसमी वाऱ्यापासून पडतो। पर्याय 1 आपलं योग्य उत्तर होईल। प्रश्न दुसरा आहे, ग्रँड ट्रंक हा राष्ट्रीय महामार्ग खालीलपैकी कोणत्या 2 शहरांना जोडतो? मित्रांनो, हा देखील प्रश्न महत्त्वाचा आहे। पहा, जो ग्रँड ट्रंक रस्ता आहे तो कोणत्या किंवा जो राष्ट्रीय महामार्ग आहे हा कोणत्या 2 शहरांना जोडतो? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पहा, पर्याय क्रमांक 1, कोलकाता ते अमृतसर हे जे 2 शहर आहेत या 2 शहरांना जोडण्याचं काम करतो पहा ग्रँड ट्रंक रोड। पर्याय 1 आपलं योग्य उत्तर होईल। प्रश्न तिसरा आहे, लोकसंख्येचा, लक्षात ठेवायचे, लोकसंख्येचा विचार करता आपण लोकसंख्या कोणती आहे 2011च्या जनगणनेच्या प्राथमिक निष्कर्षानुसार, लक्षात ठेवा 2011ला जी जनगणना झाली आहे त्यानुसार हे आपलं पूर्णपणे चालणार आहे। तर लोकसंख्येचा विचार करता पहिल्या 3 क्रमांकाची राज्य कोणती आहेत? लक्षात ठेवा मित्रांनो, प्रश्न महत्त्वाचा आहे। लोकसंख्येचा विचार करता म्हणजे आपल्याला काय विचारलं आहे की पहिले जे 3 शहर आहेत किंवा जे पहिले 3 राज्य आहेत हे आपल्याला राज्य सांगायचे आहेत की कोणते लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठे आहेत। तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि बिहार। लक्षात ठेवायचे, सर्वात लोकसंख्येचं राज्य कोणतं आहे तर उत्तर प्रदेश हे सर्वाधिक लोकसंख्येचं राज्य आहे। त्यानंतर येतं पहा महाराष्ट्र हे दुसऱ्या क्रमांकाचं आहे आणि त्यानंतर आहे पहा बिहार हे जे आहे हे 3ऱ्या क्रमांकाचं राज्य आहे। लक्षात ठेवायचे, आपल्याला सहजासहजी या 2 राज्यावरती प्रश्न नेहमी विचारला जातो किंवा कधी कधी विचारतात की सर्वात कमी लोकसंख्या, पण या ठिकाणी पहा उत्तर प्रदेश पहिल्या क्रमांकाचं राज्य आहे की सर्वाधिक लोकसंख्या असणार, त्यानंतर आहे दुसऱ्या क्रमांकावरती महाराष्ट्र आणि 3ऱ्या क्रमांकावरती आहे बिहार। पर्याय 3 आपलं योग्य उत्तर होईल। प्रश्न चौथा आहे, भारतातील खालीलपैकी 3 राज्यांच्या सीमा पाकिस्तानला भिडलेल्या आहेत, तर चौथे विसंगत राज्य कोणते आहे? पहा, या ठिकाणी विसंगत म्हणजे काय दिलेलं आहे प्रश्न परत एकदा पहा, तर खालीलपैकी म्हणजे खाली दिलेले जे 3 राज्य आहेत त्यापैकी त्यांच्या 3 राज्यांच्या ज्या बॉर्डर आहेत ह्या पाकिस्तानला लागून आहेत, पण असं चौथं राज्य सांगायचं आहे की त्याची बॉर्डर लागून नाही। तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4, तर सिक्कीम। लक्षात ठेवा, जम्मू काश्मीर, राजस्थान आणि गुजरात हे जे 3ही राज्य आहेत लक्षात ठेवायचे, यांची जी बॉर्डर आहे ही पाकिस्तान या देशाला लागून आहे, पण सिक्कीम या राज्याची लागत नाही, त्यामुळे पर्याय 4 आपलं योग्य उत्तर होईल। प्रश्न 5वा आहे, खालीलपैकी कोणत्या गटामध्ये दिलेली सर्व राष्ट्रीय उद्यानं हे महाराष्ट्रातील आहेत? पहा, खाली आपल्याला 4 असे गट दिले आहेत आणि प्रत्येक गटामध्ये 3-4 असे राष्ट्रीय उद्यान दिले आहेत। तर यातील असा एक गट आहे की त्या गटामध्ये सर्व जे राष्ट्रीय उद्यान आहेत हे महाराष्ट्रातले आहेत आणि याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2, तर ताडोबा, पेंच, नवेगाव आणि बोरवली हे जे आहेत हे सर्व राष्ट्रीय उद्यानं जे आहेत हे महाराष्ट्रात येतात। पर्याय क्रमांक 2 आपलं याचं उत्तर असणार आहे। प्रश्न 6वा आहे, तवा नदी ही खालीलपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे? मित्रांनो, प्रश्न हे महत्त्वाचे असतात। पहा, ज्यावेळेस आपल्याला भारताची नदी प्रणाली किंवा महाराष्ट्राची नदी प्रणाली विचारली जाते त्यावर आपल्याला नदी आणि त्याच्या उपनद्या ज्या आहेत यावर हे नेहमी प्रश्न विचारले जातात। तर त्यापैकीच हा प्रश्न आहे, जी तवा नदी आहे ही कोणत्या नदीची उपनदी आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2, तर नर्मदा या नदीची उपनदी आहे पहा तवा नदी। पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर असणार आहे। प्रश्न क्रमांक 7वा आहे, भिवंडी व मालेगाव या व्यतिरिक्त राज्यात
डॅश येथेही हातमागाचा उद्योग मोठ्या प्रमाणावर चालतो. पहा प्रश्न महत्त्वाचा आहे, प्रश्न समजून घ्या. भिवंडी आणि मालेगाव या दोन ठिकाणी जास्त प्रमाणात हातमागाचा उद्योग चालतो. पण या ठिकाणी प्रश्न आहे की भिवंडी आणि मालेगाव या व्यतिरिक्त खालीलपैकी अजून असं कोणतं ठिकाण आहे की त्या ठिकाणी देखील हातमागाचा उद्योग जो आहे हा जास्त प्रमाणात चालतो. याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 2 तर इचलकरंजी या ठिकाणी. लक्षात ठेवा 3 ठिकाण आहेत महत्त्वाचे. पहिला आहे भिवंडी, दुसरा आहे मालेगाव आणि तिसरा आहे पहा इचलकरंजी. तर या तीनही ठिकाणी हातमाग जे आहे याचा उद्योग हा जास्त प्रमाणामध्ये आहे. पर्याय 2 आपलं उत्तर असेल. प्रश्न 8वा आहे, मुंबई शहरास पाणी पुरवठा करणारी तानसा व वैतरणा ही दोन जलाशये कोणत्या जिल्ह्यामध्ये येतात? पहा कोणत्या शहराला, तर मुंबई या शहराला पाणी पुरवठा करणारी दोन जलाशय आहेत. एक आहे पहा तानसा नावाचं, दुसरं आहे वैतरणा नावाचं. तर ही दोन्ही जलाशय कोणत्या जिल्ह्यामध्ये येतात? या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 तर ठाणे या जिल्ह्यामध्ये येतात पहा तानसा आणि वैतरणा. आणि ही जी दोन प्रमुख जलाशय आहेत या जलाशयाद्वारे मुंबई या शहराला पाणी पुरवठा करण्यात येतो. पर्याय 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न 9वा आहे, खालीलपैकी डॅश प्राण्यास महाराष्ट्राचा राज्य प्राणी म्हणून ओळखले जाते? म्हणजे एक प्रकारे प्रश्न आहे की महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता आहे? याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 3 तर शेकरू हा जो प्राणी आहे, लक्षात ठेवायचं मित्रांनो, शेकरू हा महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे. पर्याय 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न 10वा आहे, राजमाता जिजाईंचे जन्मस्थान म्हणून प्रसिद्ध असलेले विदर्भातील सिंदखेड राजा हे स्थळ खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? पहा या ठिकाणी आपल्याला दोन प्रश्न तयार होतात. पहिला प्रश्न होतो की राजमाता जिजाबाई यांचं जन्मस्थान कोणतं आहे? तर लक्षात ठेवायचंय सिंदखेड राजा, सिंदखेड राजा हे जे आहे या ठिकाणी जिजाबाईंचा जन्म झालेला आहे. आणि दुसरा प्रश्न यामध्ये आहे की ते सिंदखेड राजा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 तर बुलढाणा या जिल्ह्यामध्ये आहे सिंदखेड राजा. त्या ठिकाणी जिजाबाई यांचा जन्म झालेला आहे. पर्याय 2 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न 11 आहे, इसवी सन 1290 मध्ये ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी सांगितली त्या प्रवरेकाठी वसलेले अहमदनगर जिल्ह्यातील ठिकाण कोणते आहे? पहा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला परत दोन प्रश्न तयार होतात. तर सर्वात पहिला आहे की ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी सांगितली, कधी सांगितली? इसवी सन 1290च्या काळामध्ये. या ठिकाणी अजून एक प्रश्न विचारलाय, ती सांगितली कोणत्या ठिकाणी? ते जे ठिकाण आहे हे अहमदनगर जिल्ह्यात आहे आणि प्रवरा या नदीच्या काठावरती आहे. तर याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 3 तर नेवासे. लक्षात ठेवा 1290 या साली नेवासे या ठिकाणी ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी सांगितली होती. आणि नेवासे हे जे आहे हे प्रवरा नदीच्या काठचं ठिकाण आहे आणि याला जर जिल्हा विचारला तर जिल्हा येतो अहमदनगर. पर्याय 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न 12 आहे, खालील नद्या त्यांच्या महाराष्ट्रातील लांबीनुसार चढत्या क्रमाने लावायच्या आहेत. पहा ज्या खाली आपल्याला 4 नद्या दिलेल्या आहेत तर प्रत्येक ऑप्शनमध्ये 4-4 नद्या आहेत. त्यांचा जो क्रम आहे तो आपल्याला लांबीनुसार चढत्या क्रमाने लावायचा आहे. म्हणजे छोटी, पुन्हा मोठी, त्यापेक्षा मोठी आणि सर्वात मोठी असा आपल्याला क्रम लावायचा आहे. तर आपल्याला कमेंट करून मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सांगायचं आहे. तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 नर्मदा, कृष्णा, भीमा, गोदावरी. तर पहा मित्रांनो यामध्ये नर्मदा जी लांबी आहे ती महाराष्ट्रामध्ये छोटी आहे, तिच्यापेक्षा मोठी आहे कृष्णा, तिच्यापेक्षा मोठी आहे भीमा आणि भीमेपेक्षा मोठी आहे गोदावरी. म्हणजेच पर्याय 3 आपलं योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 13 आहे, परळी औष्णिक विद्युत केंद्र डॅश जिल्ह्यामध्ये आहे. मित्रांनो हा प्रश्न आपल्याला पहा विचारण्यात आला होता 2016च्या पोलीस भरतीसाठी. हाच प्रश्न आपल्याला 2018च्या पोलीस भरतीसाठी परत एक वेळा विचारण्यात आला होता. तर परळी औष्णिक विद्युत केंद्र, कधी कधी या ठिकाणी पहा आपल्याला परळी वैजनाथ देखील असं दिलं जातं. तर परळी औष्णिक विद्युत केंद्र जे आहे हे पर्याय क्रमांक 3 तर बीड या जिल्ह्यामध्ये आहे. आणि हा जो प्रश्न आहे हा आपल्याला विचारण्यात आला होता पहा बीड पोलीस भरतीसाठी, जी ड्रायव्हर भरती झाली त्यासाठी हा प्रश्न विचारण्यात आलेला होता. पर्याय 3 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न 14 आहे, डॅश या भारतीय विचारवंताच्या दृष्टिकोनातून इसवी सन 1857चा उठाव म्हणजे शिपाई गर्दी होय. पहा म्हणजे खालीलपैकी असा कोणता विचारवंत आहे की त्यांच्या म्हणजे त्यांच्या मतानुसार जो 1857चा उठाव झाला तर तो शिपाई गर्दी म्हणून त्यांनी ओळखला गेला. तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 तर नर फाटक यांच्या मते. लक्षात ठेवायचे 1857चा उठाव म्हणजे शिपाई गर्दी होय. पर्याय 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न 15 आहे, पेशवा नानासाहेब यांचा सेनापती डॅश याने 1857च्या उठावामध्ये महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली होती. या ठिकाणी प्रश्न आहे की पेशवा नानासाहेब यांचा सेनापती कोण? ज्या सेनापतीने 1857ला जे युद्ध झालं किंवा उठाव झाला तर या उठावामध्ये महत्त्वाची कामगिरी निभावलेली होती.
आणि याचं उत्तर असेल पहा पर्याय क्रमांक 1. तर तात्या टोपे हा जो आहे हा पेशवा नानासाहेब जे आहेत यांचा सेनापती होता आणि त्यांनी 1857च्या काळामध्ये महत्त्वाची त्यांची भूमिका होती. पर्याय 1 तात्या टोपे आपलं उत्तर होईल. प्रश्न 16 आहे राष्ट्रसभेच्या 1905च्या बनारस अधिवेशनाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते? किंवा प्रश्न या ठिकाणी आहे की राष्ट्रसभेच्या 1905च्या बनारस अधिवेशनाचे अध्यक्षपद कोणी भूषवले होते? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 4. तर गोपाळकृष्ण गोखले हे जे आहेत हे 1900 लक्षात ठेवा 1905 कधी झालं राष्ट्रसभेचं 1905 या वर्षीचं जे बनारस आहे या ठिकाणी अधिवेशन होतं तर त्याचे अध्यक्ष होते गोपाळकृष्ण गोखले. पर्याय 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न 17 आहे काँग्रेसच्या मुंबई येथील अधिवेशनामध्ये चले जाव याचा ठराव संमत करण्यात आला आणि एका ऐतिहासिक आंदोलनाची सुरुवात झाली. हा ठराव संमत करण्यात आला होता तो दिवस कोणता होईल? पहा मित्रांनो प्रश्न महत्त्वाचा आहे. हा प्रश्न आपल्याला समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. तर पहा प्रश्न आहे काँग्रेसच्या मुंबई येथील अधिवेशनामध्ये कोणता ठराव चले जावचा ठराव जो आहे हा संमत करण्यात आला होता आणि तो संमत झाल्याच्या नंतर एक ऐतिहासिक आंदोलन त्या ठिकाणी सुरू झालं होतं. तर तो ठराव झाला संमत त्यावेळेस कोणता दिवस होता? याचं उत्तर असेल पहा पर्याय क्रमांक 2 8 ऑगस्ट 1942. पहा 8 ऑगस्ट 1942 या दिवशी तो ठराव जो आहे हा संमत झालेला आहे. पर्याय 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न 18 आहे भारतीय घटनेच्या डॅश या कलमान्वये अस्पृश्यतेची प्रथा नष्ट करण्यात आलेली असून अस्पृश्यता पाळणे हा गुन्हा ठरवण्यात आलेला आहे. जर आपल्याला एका लाईनीमध्ये प्रश्नाचं उत्तर किंवा प्रश्न जर विचारला तर अस्पृश्यता पाळणे लक्षात ठेवायचं हा गुन्हा कोणत्या कायद्यानुसार ठरवण्यात आला किंवा कोणत्या कलमानुसार अस्पृश्यतेची जी प्रथा आहे ती नष्ट करण्यात आली. आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 तर कलम 17. लक्षात ठेवा मित्रांनो हा प्रश्न महत्त्वाचा आहे. कलम 17 अनुसार अस्पृश्यतेची जी प्रथा आहे ती नष्ट करण्यात आलेली आहे. पर्याय 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न 19 आहे घटना समितीच्या मसुदा समितीचे अध्यक्ष डॅश यांना आपण भारतीय घटनेचे शिल्पकार म्हणून देखील ओळखलं जातं. तर पहा या ठिकाणी दोन्ही अत्यंत महत्त्वाचे प्रश्न होतील. घटना समितीच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण आणि दुसरा प्रश्न आहे की भारतीय घटनेचे शिल्पकार म्हणून कोणाची ओळख आहे? तर या दोन्ही प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जे आहेत हे घटना समितीच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते. तसेच भारतीय घटनेचे शिल्पकार म्हणून त्यांना देखील आपण ओळखतो. पर्याय 1 आपलं योग्य उत्तर होईल बाबासाहेब आंबेडकर. प्रश्न क्रमांक 20 आहे सर्वसाधारण परिस्थितीत विधानसभेचा कार्यकाळ हा किती वर्षांचा असतो? पहा सर्वसाधारण जर विचार केला तर विधानसभेचा जो कार्यकाळ आहे तो किती वर्षाचा असतो? याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 तर 5 वर्ष. लक्षात ठेवा 5 वर्ष असतो पहा विधानसभेचा कार्यकाळ. पर्याय 1 आपलं उत्तर होईल. तर मित्रांनो हे होते पहा आपले 26 महत्त्वाचे प्रश्न. तर या 26 प्रश्नापैकी आपल्याला किती प्रश्नाचे उत्तर देता आले हे मला कमेंट करून नक्की सांगा. तसेच व्हिडिओ जर आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, मित्रांमध्ये हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या नोकरी इन्सायडर या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायचं आहे. सोबतच मित्रांनो प्रत्येक व्हिडिओची PDF आणि डेली करंट अफेअर्स मिळवण्यासाठी आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. त्याचं नाव आहे पहा नोकरी इन्सायडर. लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.